हद्दीत. तुम्ही हे जे काही करताय ना, असं करू नका. चुकीचं आहे ते. नसलेलं रक्त. थू. चला. रानटी अवस्थेत जगतायत अजूनही. कायद्याची भीतीच उरली नाही. अगं कल्पना, ज्यांच्या शरीरामध्ये रक्तासोबत परंपरा आणि रीतिरिवाज वाहतात ना, त्यांच्या मेंदूत कायदा शिरायला वेळ लागणारच. म्हणजे आणखीन स्त्रियांचे बळी जाणार. विक्रम, याच परंपरेनं तुझ्या आईचा बळी घेतला. तुला हारता येणार नाही. परंपरेच्या मातीला तडे जात असताना हे त्याच मातीला चिकटून बसलेत. ही काही पुस्तकं आणली होती आपल्या पाड्यावरच्या पोरांकरता. अरे दर खेपेस तू पुस्तकं घेऊन येतोस, पण त्या मुलांनी शाळेमध्ये यायला पाहिजे ना. सर, यातच जगण्याचा मार्ग आहे. त्यांना कळेल आज नाही तर उद्या. अरे पण त्या मुलांच्या जीवनात भट्टी आणि सिनेमाची गर्दी आहे रे. त्या पुस्तकांना जागा मिळेल. सर, माझ्या आयुष्यात मिळाली ना, त्यांच्याही आयुष्यात मिळेल कधी ना कधी. चला सर, येतो मी. कुठे निघालास? सर, परवा पाड्यावर सुहागरात झाली. परत एक आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. रीत आहे. बापजादांनी जी किताबात लिहिलं तेच चालू आहे की नाही? कुठे किताब? द्या मला, मी वाचून बघतो काय लिहिलंय पूर्वजांनी. बापजादांचं रगात आहे आमच्या अंगात. ते रक्तात लिहिलेलं आहे सगळं. हे बघा, सरकारी कायदा आहे. कौमार्य तपासणी हा कायदेशीर गुन्हा आहे. गोऱ्या सरकारनं माथ्यावर लिहून ठेवलंय, गुन्हेगारी जमात. त्यांना घाबरलो नाही. आता तर मतदानाची सरकार आहे. आपल्या पोरी खेळतात, मेहनत मजदुरी करतात, धावतात, सायकल चालवतात, भट्टी लावतात. त्यात पडदा फाटतो. आपल्या सायन्समध्ये तू सायन्स बिन्स तुझ्याकडे ठेव. तुझ्या सायन्स पेक्षा पांढऱ्या कपड्यात पावित्र्य आहे. ठीक आहे, मग मला पोलिसांमध्ये वर्दी द्यावीच लागेल. पोलिसी दंड्यानं लाल होत जिंदगानी गेली आपली. चला ये. चला.
पाणी हो. मला वाटला वस्ती करून आला तर माल असं. मी पित नाही दादा. काय विचारून राहिला रे गावभर? तुला विचारून काय फायदा? तू स्वतःच होशमध्ये नाही आहे. इथंच न पिणाऱ्या माणसाचं डोकं शेण खाते. नशाच माणसाले होशमध्ये ठेवते. मला माहित आहे तुला का पाहिजे. मग तू सांग ना. सांगतो ना. भेटो का मी कोणाले? भेट नाही पंचायतीले. सांगतो. पण एक 100ची नोट हलकी कर. पडलो. असली आहे ना? नाही, बापू समोर खरं बोलता येत नाही. तो आपल्या वस्तीचा हिरो आहे ना, हिरो. त्याचा हिरो? कोण हिरो? तोच. त्याच्या हाती माती लागली. मोठा आला हिरो. मला उधारी देत नाही. मला उधारी. सूरज, अरे तू आजच्या पिढीचा आहेस. या असल्या प्रथेला बळी पडू नकोस. आमच्यात तोंड खुपसण्याची गरज नाही. आम्ही आमचं पाहून घेऊ. अरे सूरज, मी पण तुमच्यातलाच आहे. मी सुद्धा. हो, पण रगत खोटा आहे. रक्त खरा आहे की खोटा आहे हा मुद्दाच नाही आहे रे. मुद्दा आहे आपल्या बिरादरीचा. बिरादरीबद्दल तर तू बोलूच नको. तुले बिरादरीनं फेकून दिलंय. माझं सोड रे. पण मी तुला विनंती करतो, बंद करा ही प्रथा. अरे स्त्री पवित्र्याची परीक्षा घेणे हे अमानवी आहे. मग मला पोलिसांना पाड्यावर बोलवावं लागेल. सूरज, तुझे कोणती बी मिलिटरी आणायची असन ना, ती तू आण. पण आता इथून जा, नाहीतर मले तू इथंच पाल ठोकावी लागन. अरे सांगून राहिलो तुले. सूरज, ध्यानात ठेव. स्त्री पवित्रच आहे. सूरज, श्रद्धा, तू पोलिसांना सगळं खरं खरं सांगायला पाहिजे होतं. जे कायद्यासमोर खरं आहे ते पंचायतीत खोटं आहे. ते तुझं ऐकणार नाहीच आहे. त्यांच्या तोंडावर डोळ्यावर परंपरेच्या पट्ट्या गुंडाळल्या गेलेल्या आहेत. कुणीतरी त्या पट्ट्या फाडून जाळल्या पाहिजे ना. मी पंचायतीची कल्पना साहेबांना देतो. ते कायदेशीर कारवाई करतील. काय होईल त्याने? फक्त एक श्रद्धा नवऱ्यासोबत नांदेल, पण म्यासारख्या शेकडो श्रद्धा, त्यांचं काय? बिरादरीतील औरत जातच्या नशिबी लागलेला तो रक्ताचा डागच पुसून काढायचा आहे.